नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एक नवीन आरोप केला. संजय राऊत म्हणाले की उद्धव ठाकरे देत होते, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे हात खेचले. म्हणजे भरभरून देत होते, पण तरीही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनाच खाली खेचलं, असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ. संजय राऊत यांच्या या टीकेला लगेचच एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उत्तर दिलेलं आहे. आणि त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर म्हणजे खरं तर म्हणायचं तर गौप्यस्फोट आहे मित्रा. एक मोठा गौप्यस्फोट आहे. संजय गायकवाड म्हणाले की जर उद्धव यांचे हात खेचले नसते तर एकनाथ शिंदे जिवंतच नसते. हा गौप्यस्फोट करताना संजय गायकवाड यांनी पुढे सांगितलं की एकनाथ शिंदे हे आज जिवंत नसते, कारण एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री होते आणि त्यांनी नक्षलवाद्यांविरोधात कडक भूमिका घेतली होती. त्यामुळे नक्षलवाद्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांना मारण्याची धमकी दिली होती. ही धमकी खरंच मोठी होती, कारण केवळ एकनाथ शिंदे नाही तर त्यांच्या कुटुंबियांनाही आम्ही लक्ष करू अशी 2 पत्र त्यावेळेस मंत्रालयाला किंवा गृह विभागाला मिळाली होती. आणि त्यावरून मग असं ठरलं की त्यावेळेस गृहराज्यमंत्री राजे देसाई होते. त्यांच्या घरी मीटिंग झाली आणि त्यात ठरलं की एकनाथ शिंदे यांना Z+ सुरक्षा द्यायची, कारण नक्षलवाद्यांची धमकी होती, त्यांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबियांनाही मारण्याची धमकी होती. अशा वेळेस एकनाथ शिंदे यांना Z+ सुरक्षा देणं गरजेचं होतं आणि तसं ठरलं होतं. शंभूराजे देसाई यांच्या घराची मीटिंग झाली त्यात. पण तितक्यात मातोश्रीवरून देसाईंना फोन आला आणि सांगितलं गेलं की तुम्ही एकनाथ शिंदे यांना Z+ सुरक्षा देऊ नका. असं सांगत संजय गायकवाड यांनी आरोप केलेला आहे की एकनाथ शिंदे यांना मारण्यासाठी दहशतवाद्यांच्या तोंडी द्यायचं होतं, असा एक खतरनाक किंवा खळबळजनक आरोप संजय गायकवाड यांनी केलेला आहे. मित्रांनो, हे प्रकरण इथे संपत नाही. म्हणजे गायकवाड यांनी आरोप केला, जीवनातून संपवण्याचा तो कट होता म्हणाले. तसंच हात जर खेचले नसते तर आज एकनाथ शिंदे जिवंतच राहिले नसते, असंही गायकवाड म्हणाले. त्यानंतर मित्रांनो, पत्रकारांनी शंभूराजे देसाई यांना विचारलं की खरंच असं त्यावेळेस झालं होतं का? तर शंभूराजे देसाईने सांगितलं की हो, ती बैठक झाली आणि त्यावेळेस उद्धव ठाकरे यांचा फोन आला आणि आम्ही त्यांना सांगितलं की एकनाथ शिंदे यांना आम्ही Z+ सुरक्षा देतो. तर उद्धव ठाकरे जे त्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांनी सांगितलं की आपल्याला अशी सुरक्षा व्यवस्था त्यांना देता येणार नाही. आता मित्रांनो, केवळ संजय गायकवाड नाही तर दुसऱ्या बाजूला शंभूराजे देसाई यांनीही एक कन्फर्म केलं. आणि त्यामुळे खरंच काहीतरी त्यात काळं बेरं होतं का? जर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांना दहशतवाद्यांनी किंवा नक्षलवाद्यांनी मारण्याची धमकी दिलेली असेल तर त्यावेळेस एकनाथ शिंदे यांना Z+ सुरक्षा व्यवस्था का पुरवण्यात आली नाही? त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी मौन का पाळलं, असा प्रश्न निर्माण होतो. आणि मग मित्रांनो, हे प्रकरण जे आतापर्यंत शांत होतं, गप्प होतं, कुठेतरी गुलदस्त्यात होतं, ते बाहेर आलेलं आहे. खरं म्हणजे एकनाथ शिंदे असतील किंवा शंभूराजे देसाई असतील किंवा एकनाथ शिंदे यांच्या बरोबरचे जे जे साथीदार असतील ते पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेले आहेत. आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेले असल्यामुळे त्यावेळेस काय झालं याची खडानखडा माहिती त्यांना आहे. अशा वेळेस यांची तोंड बंद राहणं
हे उबाटा आणि उद्धव ठाकरे यांच्या फायद्याचं असतं. पण नाही मित्रांनो, उलट रोज संजय राऊत सकाळी बाहेर येतात, मीडिया समोर येतात, काहीतरी बडबडतात आणि एकनाथ शिंदे गटातल्या आमदारांना, मंत्र्यांना बोलायला भाग पडतात. आणि मग ते जेव्हा बोलतात तेव्हा असे गौप्यस्फोट होत असतात. एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांच्या तोंडी देण्याचा डाव नक्की कोणाचा होता आणि तो का रचण्यात आला, असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. मंडळी, इतकंच नाही, ज्या वेळेस या सगळ्यांना गद्दार, खोके वगैरे सगळं म्हटलं जातं, त्यांच्यावर वेगवेगळे आरोप अगदी उद्धव ठाकरेही करतात, त्यावेळेस त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की पूर्वी काय झालं याची वित्तम बातमी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना असणार. आणि ती असल्यामुळे मित्रांनो, कधी ना कधीतरी हे सगळं बाहेर येत. आता ते बाहेर यायला लागलेलं आहे. सुरुवातीला ज्यावेळेस एकनाथ शिंदे हे शिवसेना सोडून बाहेर पडले होते, त्यावेळेस शिवसेनेकडून त्यांच्यावर आरोप झाले. पण एकनाथ शिंदे यांनी त्यावेळेस काहीशी स्थैर्याची भूमिका घेतली होती. त्यांनी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगितलं होतं की त्यांना बोलायचंय, त्यांना बोलू द्या, तुम्ही बोलू नका, तुम्ही त्याला प्रत्युत्तर करू नका, आणि विशेषतः उद्धव ठाकरे जर काही बोलत असतील तर अजिबात उत्तर देऊ नका. हे एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार किंवा मंत्री हे शांत होते. त्यांनी बोलणं टाळलं होतं. पण संजय राऊत आणि अर्थातच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी आरोप करायचे काही सोडले नाही. आणि त्यामुळे मित्रांनो, कोणाचाही बांध फुटतो तसं आता यांचा बांध फुटलेला आहे. रोज संजय राऊत बोलतात आणि मग हे जे गुलदस्त्यात होतं, कुठेतरी बांधलेलं होतं, कुठेतरी लपलेलं होतं, ते बाहेर काढतात. आणि तीच आता अवस्था उद्धव ठाकरे यांची झालेली आहे. आता यावर उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात हे महत्वाचं आहे. पण मित्रांनो, हेही सांगतो की उद्धव ठाकरे याच्यावर प्रतिक्रिया देणार नाहीत, आणि दिली तरीही मीडिया त्याला प्रसिद्धी देणार नाही. कारण मित्रांनो, एकनाथ शिंदे यांना लक्ष करणं एवढंच मीडियाचं काम आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे फक्त आरोप करतात, आदित्य ठाकरे फक्त आरोप करतात, आणि त्याचं स्पष्टीकरण देण्याची वेळ आली की मग पळ काढतात. पण या प्रकरणात मात्र त्यांना असं करता येणं शक्य नाहीये. कारण आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत, आणि त्यामुळे या प्रकरणाचा सूक्ष्मोक्ष लागला पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.